नमस्कार सर. नमस्कार. आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे तंतोतंत जोरदार पाऊस मध्यरात्रीपासून जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस झालेला आहे सर. बरं बरं. हा, आणि अजूनही पाऊस चालूच आहे सर. पण हे पाऊस किती दिवस राहणार आणि कधी उघडणार? आता जो पाऊस सुरू झालाय हा 27, 28, 29 असा आहे. 29ला केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही पश्चिमी भागात आणि उत्तर कोकणामध्ये तो राहील. 30 तारखेपासून पाऊस उघडेल. 4 आणि 5, 6 तारखेला थोडं वातावरण राहील आणि नंतर 7 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातून हळूहळू पाऊस माघार घ्यायला सुरुवात करेल. 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण पाऊस उघडणार आहे. 27, 28, 29 यामध्ये 27, 28 ही तारीख महत्वाची आहे. या तारखेला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग, त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि मुंबईमध्ये अतिवृष्टी होईल उद्या 28 तारखेला. मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि उत्तरेकडील पुण्याचा बहुतांश भाग आणि उत्तर सातारा या भागातही पाऊस होणार आहे. सोलापूरचा उत्तर भाग आणि याचा लातूर, धाराशिवच्या काही भागामध्ये पाऊस उद्या वाढेल. मात्र आज सांगली, सोलापूर, धाराशिवचा दक्षिणी भाग, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर आज असणार आहे. तो सध्या चालू देखील आहे. विदर्भातील पाऊस मात्र उद्या कमी असणार आहे. त्यामुळे आजच विदर्भात जोर आहे. त्यामुळे पावसाचं वातावरण आता कमी कमी होत जाणं अपेक्षित आहे. मात्र पुढील 48 तास पावसाचा जोर कायम आहे. म्हणजे उद्या मराठवाड्यातला पाऊस कमी होऊन इकडे मुंबई, अहिल्यानगर या भागात पावसाचं प्रमाण जास्त राहणार. बरोबर. बरं बरं सर. मग मराठवाड्यातील पावसाचा जोर हा म्हणजे उद्यापासूनच कमी होणार का सर? उद्या दुपारनंतर कमी होऊ शकतो. बरं बरं बरं. ठीक आहे सर. ओके सर. धन्यवाद सर. धन्यवाद.